देव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाझलो पावन झालो चराचरी. मी कलाकुसरी काही जनेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन. आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात करूया. आजच्या चिंतन बघूया आपण. काल आपण 5व्या अध्यायातील 46 क्रमांकाच्या ओळीपर्यंत चर्चा चालू होती. पार्था तयाचे ठाई हे आघवेची अति पाही, परी तो करता नो हे काही प्रतिती बळे. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्यामुळे तो कर्माचा करता मात्र नसतो. म्हणजे तात्विकदृष्ट्या तो स्वतःला करता समजत नाही. जरी तो कर्म करायची चेष्टा करत असला तरी एरवी अनिकाची या परी तो एक शरीरी अशेसी व्यापारी वर्तत देशे. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे, पर तेथीचा सर्वतानो हे नवल देखी. वरच्या आपण ओया स्पर्शाच्या किंवा आहाराच्या किंवा पापण्यांची डोळ्यांची उघडझाप जो असतो त्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या क्रियेचं इंद्रिय करतात, मी करत नाही असा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो. आणि त्यावेळी तो असं बोलतो, हे सांगा काही एक हे किती व्यवहार सांगू. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते शाश्वतवास अधिक आणि निमिष अनिमिष आदी करुणी पार्था तयाचे ठाई हे आगवेची अति पाही, परी करता नो हे काही प्रतिती बळे. म्हणजे क्रियेचा करता मानत नाही. एखादा नट जशी एखाद्या नाटकामध्ये भूमिका करत असतो तसं तो त्या क्रियेचा करता मानत नाही. बहुरूपयाची रावेराणी आणि काय म्हणतात ते कुठलाही भाव मनामध्ये नसतो. माऊलींची फार सुंदर ओव्या. त्यांना कुठल्याही प्रकारची त्यामध्ये एखादा बहुरूपी असतो ना, त्या सगळ्या गोष्टी त्या अभिनयामध्ये वटवत असतो. पण तो अभिनय करतो आहे हे त्याला ठाऊक असतं. आम्हाला अभिनय म्हणून आपण प्रपंचामध्ये वावरत नाही. प्रपंच नाटक म्हणून आपण करत नाही. आपण एक नट आहोत आणि प्रपंच हे नाटक आहे असं जर आपण करायला लागलो तर त्यातल्या कुठल्याही वाक्यांचा, समजा कोणतरी तलवार घेऊन जर धावायला लागला आहे स्टेजवरती अंगावर, तरी त्याला भीती वाटणार नाही. किंवा तो काहीतरी त्याचा निर्भत्सना करायला लागला आहे, घृणास्पद असे शब्द वापरायला लागला आहे, निंदा करायला लागला आहे समोरचा एखादा दुसरा नट, तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. त्याची बायको त्याला फसवते, मुलं त्याला कशी वाटेल तशी त्या नाटकामध्ये वागवत जरी असले तरीसुद्धा तो त्यामध्ये दुःखी होत नाही. दुःख झाल्यासारखं नाटक करतो. आपण नाटक करत नाही, कारण प्रपंचाला आपण सत्य मानलेलं आहे म्हणून. हा तसा नाही. हा जीवनमुक्त जो असतो, प्रपंचाला तरी त्याला मिथ्या मानलंच म्हणजे नाटक मानलं, आणि नाटक मानल्यामुळं मी त्यातला एक अभिनेता आहे असं तो समजत असतो. हे डायलॉग माझे नाहीत किंवा जो मी हावभाव व्यक्त करतो हेही माझे नाहीत. का तर हावभाव शिकवलेत मला दिग्दर्शानं आणि डायलॉग लिहिलेत ते लेखकानं लिहिलेले आहेत. त्यामुळे ईश्वरानं सगळं प्रारब्धाची माझ्या कर्माप्रमाणे रचना लिहून ठेवलेल्या आहेत, नियोजित आहे, लिहिलेलं आहे. मी अपेक्षेप्रमाणे मी त्यामध्ये स्वतःला जर काहीतरी वावरायला लागलो तर माझ्या अपेक्षेचा त्याला काय लागते, दृष्ट लागते. माझी अपेक्षा आतमध्ये घुसली ना, सगळा संसार म्हणजे आपला प्रापंचिक कार्य सगळे बिघडून जातात. बिघडलेल्याचा अनुभव आपण घेतो. ते आपलीच कृती त्यामध्ये हस्तक्षेप करत असते. म्हणून ईश्वराची कुठलीही कृती हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे नटाप्रमाणे तो सगळी भूमिका करत असतो. हे जेव्हा ब्रह्मज्ञानाचं म्हणलेलं आहे सामर्थ्यामुळे त्याला ते कळायला लागतं. प्रतिती बळे शब्द वापरलेला आहे. त्याची प्रतिती जेव्हा आत्मज्ञानाची आत्मस्वरूपाची त्याला येते त्यावेळी तो मी करता आहे असं कधीच म्हणत नाही. अगोदर म्हणत असेल कदाचित, पण जेव्हा त्याला आत्मानुभव येतो त्यावेळी तो असा बुद्धीचा निश्चय करून ठेवतो की मी एक नट आहे.
आणि त्या नटाप्रमाणे मी माझ्या प्रपंचात वावरतो, समाजामध्ये वावरतो, माझ्या स्टाफमध्ये वावरतो, जिथं नोकरी करतो त्या ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी तो नट म्हणून काम करत असतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भूमिका वठवावी लागते. त्या एका नाटकामध्ये 3-3 भूमिका करणारे आपण काही नाटकंसुद्धा बघितलेली आहे. एकच नट पण 3-3 भूमिका करतो. अगोदर आपल्याकडं अमिताभ बच्चनच्या भूमिका आपण बघितलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या सिनेमामध्ये 3-3, बाप ही तो, आजोबा पण तो, मुलगा तो, नातू तो, अशा प्रकारच्या भूमिका आपण बघितलेल्या आहे. आपल्याला पण तसंच वटवावं लागतं. त्या पद्धतीचे हावभाव करावे लागतात. मग त्यातनं लिप्त होऊन मात्र चालत नाही. हा जीवनमुक्त आहे, तो काका मामा पिता पुत्र यामध्ये लिप्त होत नाही. मनबुद्धी अहंकार चित्ता आणि नाहम नच श्रोत्र जीवा नच घ्राण नेत्रे नच योम भूमीर न स्त्रीजो न वायू चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम अशी त्याची निश्चित अशी प्रतीती असते. आणि म्हणून तो काय करतो, मन बुद्धी चित्त अहंकार नाहम, मी नाही आहे. मग मी कोण आहे? मी तो चिदानंद रूप आहे. त्यामुळं मला कर्तृत्वाचा भाव लागायचं किंवा कुठल्या तरी घटनेमुळे मी रडायची गरजच काय आहे? कारण माझं मूळचं स्वरूप जे आहे ते आनंद रूप आहे. त्यामुळे दुःखाचा लेश मला लागता कामा नये. मग कर्माचा बंधसुद्धा लागणार नाही. तसा तो वावरत असतो. जसं सूर्याच्या प्रेरणेमुळे सगळे लोक कामाला लागतात, पण सूर्य काय करत नाही. पुढे एक दृष्टांत तसा दीपाचा आलेला आहे, दिव्याचा. तो आपण यामध्येच बघणार आहोत की सूर्य काहीच करत नाही. तसं आत्म्याच्या सन्निधानं ही प्रकृती सगळी कार्य करत असते. सान्निध्य कुणाचं असतंय? अधिष्ठान आहे प्रकृतीला त्यात. आणि प्रकृतीचा पाठीमागं पुरुषाचा नेहमी रेटा असतो, म्हणून प्रकृती हलती डुलते. मग प्रकृती सगळं करते, तर मी करतो असा देहानं तो का समजतो? हा मुद्दा आहे काय. भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी आपल्याला सांगते, प्रकृती म्हणा, संसार म्हणा, ईश्वर म्हणा, पण तुम्ही नाही, हे मात्र निश्चित. मी करतो म्हटलं की चुकलं. कोणतरी म्हणाला तो अमुक करतो म्हणा, यात जबाबदारी ढकलणं नाही बरं काय. पण प्रकृती काय आहे म्हणेल, किंवा कोण एखादा ईश्वर म्हणेल, किंवा कोण म्हणेल संसाराची ती कार्य चालू आहेत, निसर्ग नियमाप्रमाणे चालू आहे. काहीही म्हणू, मी करतोय म्हटलं की तिथं मात्र काय होतं, आपल्याभोवती कर्माचं बंधन पडतं, असं ज्ञानेश्वरी माऊली बोलतात. 46व्या ओळीमध्ये आपण काल याच्यावरती चिंतन केलं होतं. थोडंसं स्मरणासाठी पुन्हा आपण घेतलं. पारतात याचे ठाई हे आगावेची आती पाही परितो करता नव्हे काही प्रतिती वेळे. जरा टर्न दिलाय बघा आता परत. जे भ्रांती सेजे सुतला, जे स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयी चैला म्हणून या. आता कशामुळे त्याला तशी जाण झालेली आहे बघा. अगोदर कसा होता, जेव्हा तो ब्रह्माच्या सेयेवर झोपला होता, भ्रांती सेजे सुतला, सुतला म्हणजे झोपला होता, तेव्हा तो स्वप्न सुखे भूतला म्हणजे स्वप्न सुखामध्ये किंवा वैश्विक सुखामध्ये तो सुखी झाला. विषयातल्या सुखामध्ये सुख मानू लागला. भूतला शब्दाचा अर्थ आहे गुरफटला, आणि मगाचा शब्द सुतला आहे, तो झोपी गेला अशा अर्थानं आहे. आणि भूतला म्हणजे गुरफटला, त्यामध्ये गुंतून गेला. कशामध्ये? स्वप्न सुखामध्ये. स्वप्न सुख म्हणजे वैषयिक सुखामध्ये, जी विषयातून निर्माण होणारी सगळी विषयजनित सुखे आहेत, त्या सुखामध्ये स्वतःला त्यानं गुरफटून घेतलं. परंतु पुढे काय झालं बघा, ब्रह्मज्ञानाचा उदय झाल्याबरोबर मग तो ज्ञानो उदयी चेईला, चेईला म्हणजे जागृत झाला. ज्ञानोदयी म्हणजे ज्ञानाचा सूर्य जो आहे तो उगवला, म्हणून या, म्हणून तो करता भोगता नसतो. अगोदर मात्र होता. स्वप्नातला करता भोगता आपणच मानतो ना. मी स्वप्नात सुद्धा असताना मला स्वप्नाप्रमाणे केव्हा वाटली सांगा? कुणी कधीच कुणाला वाटलेलं नाही. स्वप्नात असताना स्वप्न खोटं आहे असं कधी कुणाला वाटलेलं आहे? तसं जागृतीसुद्धा खोटी आहे असं कधी कुणाला वाटणार आहे? म्हणून कुणाचा निश्चय होत नाही की जग मिथ्या आहे जागृती स्वरूपामध्ये. जरी तू काही जरी, आता हा मुद्दा आहे स्वप्नाचा, म्हणून त्याला जर स्वप्न आपण मानत असो, एक आपण झोपेतलं स्वप्न आहे आणि एक जागृतीतलं स्वप्न आहे. दोन्ही स्वप्न आहेत, फक्त लक्षात येत नाही आपल्याला, कारण त्यालाही मी सत्य मानलेलं असतं. त्याही ठिकाणी मला घाम फुटतो ना, साप बघून वाघ बघून माझी धावपळ चालू असते, आणि इथंही घाम फुटतो. तिथंही माझा नातलग कोणतरी मला सोडून गेला स्वप्नामध्ये, तिथंही मी धाय मोकलून रडत असतो. आपल्याला जनक राजाचं उदाहरण सांगतात ना, मी भिकारी होतो, फिरलो, मी रस्त्यात भीक मागत होतो, माझ्या पाठीमागं कुत्रे लागली, त्याने माझ्या पायाला पकडलं, मी जखमी झालो, रडायला लागलो, मलमपट्टी करायला लागलो, मला भिक्षा कुणी देईना वगैरे वगैरे. तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणतात, मग त्यातलं सत्य कुठलं? मी स्वप्नातला होतो तो भिकारी सत्य, की मी आत्ता राजसिंहासनावर बसलेला जनक राजा सत्य आहे? त्यावेळी अष्टावक्री मुनी म्हणतात दोन्ही खोटं आहे.
आता तू राजा रूपानं बसलास, हा राजेपण सुद्धा तुझं हे उपाधीने युक्त असलेलं पद आहे, तेही खोटं आहे, कारण हेही जाणार आहे. आणि स्वप्न तरी जाणार आहे, तुलाही कळलं. तुला आता कळलं मी स्वप्नात भिकारी नव्हतो, पण तुला अजून कळलं नाही की मी राजा नाही. राजा नाही हे कळेल तेव्हा जागृतीतल्या स्वप्नातून तुझी जागृती होईल. जागृतीतलं जे स्वप्न आहे त्यातनं जागृती होणं ही वेगळी गोष्ट आहे. स्वप्नातली जागृती एक वेळा नैसर्गिक पद्धतीने होतच असते. हळूहळू कोणतरी काहीतरी होतं, जगतो, कोणीतरी हाक मारतं म्हणून तो जागा होतोच. मात्र जागृतीतल्या स्वप्नातून जागा करायसाठी भरभक्कम असे जीवनमुक्त आणि सिद्ध पुरुषाचीच गरज लागते. त्याशिवाय तो जागा होऊच शकत नाही. त्याला उठवणारा तसलाच असला पाहिजे, नाहीतर असा आर्या गेल्यानं तो उठणार नाही आणि स्वप्नाची प्रचिती लवकर विसरणार नाही. तरी सुद्धा आपण बोलतोय बघा, काय हो स्वप्नाचा अर्थ असेल, असं असलं की स्वप्नाला काय म्हणायचं हो. किती लोक किती मूर्खपणानं वागत असतात बघा. जागृतीतल्या घडणाऱ्या घटना हा अजातवादामध्ये खोट्या म्हणून मांडून टाकलेल्या आहेत शास्त्रानं. तरी स्वप्नातलं जे व्यवहार आहेत त्याला सुद्धा, या भासात्मक व्यवहाराला सुद्धा ही लोक सत्य मानत असतील तर अवघड आहे ना. जसं एखादा सिनेमा पुढे चालला असताना सुद्धा तिथं असणाऱ्या त्यांच्या दुःखांना बघून व्याकुळ होणारी काही माणसं आणि थिएटरमध्ये रडणारी माणसं आपण बघायला बघतोच ना. ही काय गंमत म्हणायची. आणि घरात माणसं खरंच मरतात त्यावेळी रडतात, आणि थिएटरमधली जी सिनेमामध्ये मरतात त्यावेळी रडतात. कुठल्या रडण्याला आता काय समजायचं हा विषय मोठा आहे. म्हणून स्वप्न सुद्धा सत्य वाटणारी माणसं खूप आहेत ना. तरी हिथं दोन्ही खोटे म्हणून सांगितलेलं आहे. संसार स्वप्नवत आहे आणि तो स्वप्नाच्या वैश्विक सुखातून जो जागा होतो. विषयाची जी सुखं आहेत ती स्वप्नातली सुखं, त्यातून तो जागा होतो. आणि म्हणतात जो भ्रांती सेजे सुतला, भ्रांतीची सेज आहे, अंथरुण आहे, त्या भ्रांतीच्या अंथरुणावरती झोपला होता, अनेक जन्म झोपला होता. देह सत्यत्वाची भ्रांती, जगत सत्यत्वाची भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती आणि कसली संघभ्रांती, भेदभ्रांती, या काय 5-6 भ्रांती आहेत ना. त्या कुठल्या तरी भ्रांती घेऊन जगतच असतो ना. म्हणून तो झोपला म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. तो भ्रांती सेजे भूतला सुतला, जो स्वप्न सुखे भूतला. पण काय झाले पुढे, कधीतरी असे एखादे बलवंत सद्गुरू भेटले आणि ज्ञानोदयी चेईला म्हणून या. आता त्याच्याकडे ज्ञानाचा उदय झालेला असतो आणि त्यामुळं तो उठला. त्यामुळं कधी कधी हे रज्जू, आता दोघांची दृष्टी कशी आहे बघा. एखादा जीवनमुक्त आहे तो आणि एखादा अज्ञानी पुरुष आहे तो. दोघांच्यामध्ये देहाच्या बाबतीमध्ये, बोलण्याच्या बाबतीमध्ये, शरीर व्यवहाराच्या बाबतीमध्ये काहीही फरक नसतो. त्यांचे आहार, निद्रा, भय या सगळ्या गोष्टी तशाच चालू असतात. म्हणून दिसायला तो ओळखत नाही. सर्प जर बघितला, म्हणजे रज्जूवरला सर्प पाहिला, सर्पाचा जेव्हा जाणीव होते त्यावेळी ती ज्ञानाला मात्र दिसताना काय दिसते, तो म्हणतो ती दोरी आहे. आणि हा बघणारा अज्ञानी मात्र बघत असताना त्याच्याकडे काय, सापाच्या दृष्टीनं बघत असतो. म्हणजे अज्ञानी सर्प पाहतो आणि तो ज्ञानी रज्जू पाहतो. दोघांच्या प्रतिक्रिया किती भिन्न असतात बघा. तर प्रपंचाकडे ह्या पाहताना ह्या जगत सर्पाचा जो असता ज्यावेळी अनुभव यायला लागतो ना, त्यावेळी हे भय जे आहे त्या अज्ञानाचं जातच नाही. म्हणून तो व्यवस्था करतो सगळी. काट्या गोळा करा, त्याला कोणतरी मांत्रिक बोलवा, त्याला कोणतरी आणखीन कोणतरी बंदूकधारी बोलवा, कारण त्या सापाला मारायचा आहे. हे मायेतले सगळे व्यवहार तो करत राहतो. हे करूया, ते करूया. तो विषारी आहे का बिनविषारी आहे बघा तरी, किती लांबीचा आहे, घनस आहे काय, तो अजगर आहे काय, आणखीन कुठला तरी किती फडीचा आहे. या सगळ्या चर्चा चालू राहतात. या चर्चेवरच मायेचा सगळा प्रसार जो आहे तो अवलंबून आहे. आणि म्हणून सगळं त्यामध्ये. पण एखादा ज्ञानी असतो ना, तो काय करतो, आपणही पाहतो आणि दुसऱ्यालाही दाखवतो. अरे या तुम्हाला दाखवतो, उजेड करतो, बॅटरी घेतो आणि म्हणतो तुम्ही मगापासून ज्याच्यासाठी हे करत होता तो हा सर्प नसून ही दोरी आहे, मगापासून तुम्ही तिकडं लक्ष दिलं नाही, असा दाखवतो तो. आता काही वेळा दाखवल्यानंतर सुद्धा पटत नाही. हे तुम्हाला दिसलं असेल असंही म्हणतात. त्यामुळं आम्हाला अजून काय दिसलं नाही असंही काही, मरेपर्यंत तेच चालू असते. नाही आम्हाला अजून सापच दिसतोय, मग ते म्हणतात मरू दे तिकडे, सापच घेऊन बस. मग सारखे या भीतीच्या छत्राखाली सारखं तो जगत असतो. मायेचे भीतीचे छत्र घेऊन जगत असतो ना. माय नाहीच म्हटलं ना एकदा घालवली तर ती मग त्यानंतर मग झोप लागते सुखाची. इथं म्हणतात चेईल्यानंतर ज्ञानाचा उदय चेईला, ज्ञान उदयी चेईला म्हणून या. म्हणजे ज्ञानी कसा असतो, ते सगळं बघून सुद्धा शांत आणि निवांत अनुभवत असतो. पण अज्ञानी मात्र भयभीत असतो. किती बघा भयाची संख्या, किती लोकांचं. आता जर आपण तारांबळ बघितली ना तर त्यांचं बघणं हे कसं किती अज्ञानात चालू असतं याचा विचार आम्ही त्यामध्येच असतो.
परमपूज्य काकांसारखे लोक आमच्याकडे बघत असतील त्यावेळी आपल्याला हसत असतील. ते किती घाबरतात बघा नसलेल्या गोष्टीसाठी, किती कल्पना करून ठेवतात बघा जे नाहीच घडलं त्याच्याविषयी. या सगळ्या विषयीचा विचार ते ज्यावेळी संत त्यांच्या दृष्टीनं पाहत असतील आमच्याकडनं, तेव्हा त्यांना सुद्धा एक वेगळंच वाटत असेल काहीतरी. म्हणून स्वप्नातील कर्तृत्वाच्या सुखामध्ये तो गुरफटलेला होता अगोदर. स्वप्नात सगळं खरं मानत होता, पण आत्मज्ञानाचा सूर्य जेव्हा उगवला, ज्ञानाचा सूर्य जेव्हा उगवला, तेव्हा मी कर्माचा करता नाही हे समजलं. म्हणजे त्यातनं रिकामा झाला ना. बागुलाची नि मरणे तोषावे का बालपणे, एरवी तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. अमृतानुभव काय सांगतोय बघा. बागुलाची नि मरणे तोषावे का बालपणे, ही सारखी भीती घालत असते ना, रडते म्हणून. बागुलबुवा आलाय बघ, त्या दाराच्या पाठीमागे बसलाय बघ. आता ते रडायचं बंद झालं, मग आता त्याला घालव बघ अगोदर, नाहीतर मी जेवणारच नाही. मग अशी म्हटलीच ना बागुलबुवा आलाय तो. मग बागुलबुवा आलाय तर घालवाय नको काय. म्हणून आई म्हणते आत्ता मी त्याला घालवून आत्ता चालूया. तो गेला मेला. आता बागुलाची नि मरणे तोषावे की बालपणे, एखाद्या बाळकालाच आनंद वाटावा ना. बागुल बाबा मेला याचा आनंद कुणाला वाटणार? एखाद्या लहान अज्ञानालाच वाटणार आहे. माया संपली. संपली म्हणजे होती कुठे, मुळात नव्हतीच ती. अगा जे नाही त्याची वार्ता पुष्य काही असं वर्णन समर्थ करतात, काही नाहीच ना. तरी पण आहे या कल्पनेमध्ये वावरत होता ना, मग नाही या कल्पनेनंच त्याचा नाश करावा लागेल. अन्य काय उपाय हो त्याच्यावर? स्वप्नातल्याला कारण काय? जागृती आहे. का काट्या घेऊया त्या वाघाला मारायला, काय औषधं कुठली वापरूया, का तलवारी काढूया? मगाशी वाघ घालवायचा होता त्याला मारायसाठी, काहीच करायचं नाही. किंवा मी भिकारी होतो तर जागा होणं हेच त्याच्यावरती उपाय आहे, दुसरा उपायच नाही आहे. म्हणून स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी, बागुलाची नि मरणे फार सुंदर होय अमृत अनुभवमधली. बागुलाची नि मरणे तोषावे की बाळपणे, येरा तो नाही मा कोणे मृत्यू मानावा. इतरांसाठी तो नाही म्हणजे मेला असा समजायचं काय? ज्ञानीपुरुष म्हणतात बागुलबुवाच नाही मग मेला काय? अरे नाहीच तो, फक्त त्यासाठी एक रचना आहे ती. म्हणून मायावत सांगताना सुद्धा सांगितलेलं आहे. एवढे आचार्य सगळं सांगणारे, पण त्यांनी सुद्धा मायावाद स्वीकारलाच मधल्या टप्प्यामध्ये. कारण या लोकांना समजावून, आम्हा लोकांना समजावून येण्यासाठी या गोष्टीचा वापर करावाच लागतो. बागुलबुवा आलाय तू असं वाग, आता बागुलबुवा गेला तू आता निवांत राहा. या दोन्ही गोष्टी दोन्ही काल्पनिक आहेत आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला करतात. म्हणून स्वप्नातील कर्माचा करता आपण नाही हे केव्हा कळतं? मी नव्हतोच तिथं, हे केव्हा कळलं? जागा झाल्यानंतर मी त्या गावात नव्हतो, किंवा मला माझ्या पाठीमागं वाघ किंवा साप लागलेला नाही, मी धावत नव्हतो, मी भिकारी नव्हतो. हे केव्हा कळलं? जेव्हा मी जागृतीमध्ये आलो तेव्हा. म्हणून स्वप्नातली जागृतीला कारण म्हणजे स्वप्नाला कारण जशी निद्रा आहे तसे आपल्या ह्या कारणाला स्वस्वरूपाचं अज्ञान हेच कारण आहे. या अज्ञानाची जेव्हा ही झोप निघून जाते ना, या स्वप्नातून तो बाहेर पडतो, ज्ञानाचा उदय होतो आणि आत्मजागृती होते. ती खरी जागृत अवस्था संतांनी मानलेली आहे. बाकी कसली जागृती आहे? आम्ही म्हणतोय जागा झालो, पहाटे उठलो जागा झालो. जागा झालो या शब्दाचा अर्थ आहे आतून जागा झाला का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वरची जागृती काय कामाची आहे आणि ती उपयोगाची पण नसते. फार सुंदर दृष्टांत देऊन माऊलींनी सांगितलेलं आहे. जो भ्रांती सेजे सुतला तै स्वप्न सुखे भूतला. स्वप्नाच्या सुखामध्ये आनंद मानत होता, विषय गोड वाटत होते. त्यातले काही प्रसंगामध्ये लग्नाचा प्रसंग आहे, त्या लग्नाच्या प्रसंगामध्ये तो वावरत होता स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये मित्रमंडळी, फार जुनी मंडळी भेटली, त्यांच्याशी गळाभेट झाली, त्यांच्याशी गप्पा झाल्या, कधी वेळ निघून गेला अशा आनंदामध्ये तो राहत असतो. आणि यापेक्षा आत्ताच चाललेलं आपलं घरातलं प्रापंचिक काय वेगळं आहे हो त्याच्यापेक्षा? एक थोडंसं स्पष्टपणे जाणवणारी ही जागृत अवस्था. जागृत अवस्था म्हणजे स्वप्नाची जराशी अधिक स्पष्टता आणि स्वप्नावस्था म्हणजे जागृतीची जराशी अस्पष्टता, एवढाच फरक आहे ना त्यामध्ये. स्वप्न म्हणजे काय? कमी जागा असणं, आणि जागृती म्हणजे काय? थोडं स्वप्नातच असणं. ह्या दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त लक्षात येत नाही. आपण ह्याला मी म्हटलं, ह्याला माझं म्हटलं, त्याला माझं म्हटलं, म्हणजे माझं म्हणणं स्वप्नासारखंच आहे. कारण त्याला सिद्धता करता येत नाही ना त्याची. कुठलेही तर्क लावले तर सिद्ध करता येत नाही. मानलेले सगळे संबंध आहेत ते, कुठल्याही संबंधानं. माझे नातलग सिद्ध करता येत नाहीत, हे माझेच आहेत असं. माझं शरीर हे माझं आहे असं सिद्ध करता येत नाही. मग सिद्ध करता येत नाही तर त्याला बाधित करून जगणं हा एकमेव उपाय त्यावरती सिद्ध राहतो. म्हणून ह्या भ्रांतीपासूनच असणाऱ्या अंतरुणावरून उठायलाच पाहिजे ना, आणि उठलं तरच आपण कळणार आहे. त्यासाठी अंगावरलं पांघरूनच काढावं लागेल. सूर्य उगवला हे कळेल कधी? अंगावरलं पांघरून काढल्यानंतरच ना. त्या आवरण गेलं नाही तर काय करणार आहे? ज्ञानाचा उदय झालाय की नाही,
मावळती विश्वाभासू नवल उदेला चंडाशू. आता ह्या विश्वाभूस जाईल कधी, अंगावर काढ तरी रे बाबा, पांघरून घेऊन बसलास आणि अजून उगवाय नाही असं स्वतःच म्हणतोस, स्वतःच म्हणतोय उगवाय नाही, पण तू काय तरी त्याच्या उपाय जे करायचे आहेत ते उपाय का केलं नाहीस? इथं उपाय म्हटलेला आहे, काय म्हणतात, स्वप्नसुखेमध्ये भुतला होता तो ज्ञानोदय झाल्यानंतर त्याची खरी जागृती आलेली आहे. म्हणून मला सूर्य उगवला आहे, माझ्या घरात किरणं पडलेली आहेत, माझ्या जवळपास आहेत, हे केव्हा कळेल तर सकाळच्या वेळेचा अंगावरलं पांघरून मी काढेन तेव्हा, किंवा जर मी तसाच लोळत पडला असेल तर अजून झोपेचीच वेळ आहे म्हणून पडणारी बरीच जण असतात. हे नुसतंच वावरणं असतं. ज्यावेळी समजतं ना त्यावेळी त्या बुद्धिबळाच्या डावातून बाहेर पडावं ना. आता खेळाचा कंटाळा आला म्हणून कधीतरी, म्हणून झोपेचा कंटाळा आला म्हणून कधीतरी त्याचा अंतरुणातून बाहेर पडायला पाहिजे. पण कंटाळा आला तर ना, झोपच सारखी घेऊशी वाटायला लागली तर कंटाळा कधीच येणार नाही. आणि अशा अवस्थेमध्ये जगणाऱ्यांची संख्या अधिकांशानं आहे असं आपल्याला संत सांगतात. आम्ही सुद्धा त्यामध्येच आहोत की आम्हाला झोपेतून ह्या गोष्टी कळत नाहीत. म्हणून माऊली म्हणतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. उठायला पाहिजे आपण त्यातनं. आणि जर उठलो विषय वेळा मिठी दिल्या नुटीताटी ते तुझिया गुरुकृपा दृष्टी निवेश होय. आता त्यांच्या गुरुकृपा दृष्टीची वाट पाहायलाच पाहिजे. जसा ज्ञानोदय होतो तशी गुरुंची कृपा दृष्टी होत असते. आणि त्यामुळे विषय वेळानं ती जी मिठी बहरलेली असते माझ्या भोवती जीवाभोवती ती सैल व्हायला वेळ लागणार नाही. जेव्हा जागृती येईल तेव्हा, ज्ञानाचा उदय होईल तेव्हा. 10 नंबरच्या श्लोकाला आपण सुरू करतो. 47 पर्यंत वर्णन केलेले आहे श्लोकाची वर्णनं. यामध्ये इंद्रिय काम करतात, आपण काम करत नाही असा तो पाहतो, एवढाच त्यातनं बोध आहे. इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन. आपण मी काय करत नाही, इंद्रिय त्यांच्या विषयामध्ये काम करत आहेत असं तो मानत असतो. आणि म्हणून तोच कुठल्याच कर्माचा करता नाही. यासाठी इतके दृष्टांत माऊलींनी दिलेले आहेत की आपल्याला समजावं म्हणून आपल्याला ती समजून घेणं फार गरजेचं आहे की या सगळ्या गोष्टी घडतात त्या. आता त्यातला 10वा, त्या शृंखलामधला 10वा श्लोक, 7 नंबरचा श्लोक, 8 आणि 9 नंबरचा श्लोक आणि 10 नंबरचा श्लोक, तिन्ही एकाच गोष्टीचं वर्णन करणार आहेत बरं काय. 7चं वर्णन वेगळं आहे, 8 आणि 9चं वेगळं आहे आणि 10व्याचं वेगळं आहे. वेगळं म्हणजे वर्णन तेच, फक्त पद्धत सांगण्याची वेगळी. ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति या लिप्यतेन स पापेन पद्मपत्र मीमांसा. आता वर्णन परत केलंय पद्मपत्राचं. पाण्यामध्ये असलेलं कमळाचं जे पान आहे, कमळ आहे, त्या कमळाला जसं पाणी चिकटत नाही असा दृष्टांत, फारसे दृष्टांत गीता देत नाही बरं का. वेदांताच्या शास्त्रीय भाषेमध्ये दृष्टांताची संख्या फार कमी असते. संतांनीच ते कार्य केलेलं आहे मोठं, की त्यांनी दृष्टांत देऊन आम्हाला समजावून सांगितलं, नाहीतर कळलं नसतं आम्हाला. हे स्वप्नाचे दृष्टांत आहे, सूर्याचे दृष्टांत आहेत, बेडूक साप वगैरे वर्णन केलेले आहेत. ही सगळी ही जी पात्र तयार केलीत ना, ही संतांनी बोललेलं आहे. फारसा वेदांत किंवा उपनिषदामध्ये आपल्याला दृष्टांत फारसे बघायला मिळत नाहीत. रज्जू सर्प किंवा हे सोनद अलंकार या पुरताच त्यांचे दृष्टांत मर्यादित आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन संतांनी मात्र वर्णन केलेलं आहे. इथं हा एक दृष्टांत दिला आहे जो परमेश्वराच्या ठिकाणी, म्हणजे काय म्हटलंय, ब्रह्मणाधाय कर्माने, म्हणजे ब्रह्मार्पण भावानं जो आपली कर्म अर्पण करतो त्या ठिकाणी शब्द वापरलाय बघा परमपूज्य खंडारकर महाराजांनी. ईश्वराला कर्मे अर्पण करतो, इथं ब्रह्मण्याधाय कर्माने शब्द वापरलाय. पण ब्रह्मण्याधायचा वर्णन करताना, त्याचं भाषांतर करताना ते म्हणतात ईश्वर अर्पण भावानं. बरोबरच आहे, त्याशिवाय लक्षातच येणार नाही ते आपल्याला. कारण जे दिसतं, लक्षात जाणवतंय, तो कर्तृत्व भाव आपल्याला ईश्वराला द्यायला बरं वाटतं. मी ज्याची पूजा करतो, अर्चा करतो, ज्याची स्तोत्र गायतो, ज्याचं नाम घेतो, जो मला सारखा इकडं तिकडं माझ्या अंतरंगामध्ये जाणवतो, त्याच्याबद्दल बोललेलं लवकर कळते. त्यामुळे ब्रह्माबद्दल बोलताना कळणार नाही. वर्णन करताना संत करतात बघा, जो परमेश्वराच्या ठिकाणी सर्व कर्मे अर्पण करून फलाची इच्छा टाकून कर्म करतो, म्हणजे आसक्ती टाकून कर्म करतो, म्हणजे संगम त्यक्त्वा करोति. संगम त्यक्ता म्हणजे आसक्तीचा त्याग करून कर्म करतो, तो लिप्यतेन स पापेन, तो पापानं लिप्त होत नाही. पाप हा शब्द गीतेनं वापरलाय बरं काय. परंतु आचार्यांच्या भाषामध्ये सुद्धा पाप शब्द आला नाही आणि ज्ञानेश्वरांनी सुद्धा भाष्य केले त्याच्यामध्ये सुद्धा पाप शब्द आला नाही. विशिष्टपूर्ण शैली जी आहे ती वापरणारे भाष्यकार आहेत ना, ते आपली आपली शैली वापरत असतात. गीताकारांनी त्याला पाप शब्द वापरला, पण यांनी म्हणले ज्ञानाला प्रतिबंध करणारी गोष्ट, त्याला ते पाप समजतात. जिथं जिथं ज्ञानाला प्रतिबंध करणारी जी गोष्ट आहे ते पाप आहे. म्हणजे जेणे काय होतं,
काय जेणे माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य गा, असं माऊली वर्णन करतात ना. त्याने पापाची पुण्याची व्यवस्था कशी केलेली आहे बघा. पुण्य कशाला म्हणायचं, तेही स्वर्गात्मक असलं ना काम, ते स्वर्गाला घेऊन जाणार ते कसलं आहे, पुण्यात्मक पापच आहे. आणि पापात्मक पाक आहे, नरकाला घेऊन जातं. माझ्याजवळ यायचं असेल ना तर शुद्ध पुण्य माते जेनी पाविजे ते शुद्ध पुण्य गा, असं जसं वर्णन करतात ना, त्यांनी पापाची व्याख्या करताना वेगळी केलेली आहे बघा माऊलीने. इथं सुद्धा पाप शब्द लिप्यते नस पापेन, पद्मपत्राचा इथं दृष्टांत दिलेला आहे. जसं पाण्यानं पद्मपत्र लिप्त होत नाही त्याप्रमाणे पापाने तो लिप्त होत नाही. कुणासारखा, पद्मपत्रासारखा. कारण त्यानं सगळी कर्म परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करून आसक्ती टाकलेली असते. म्हणजे दोन गोष्टी कराव्या लागतील साधकाला. पहिली गोष्ट, केलेली कर्म ब्रह्मार्पण, ब्रह्महवी जप, मागच्या वेळा आपण श्लोक पाहिला तशा पद्धतीनं जे जे म्हणून आहे ते ईश्वरा तुला अर्पण. माझं काही असू दे, आज माझ्या घडलेल्या सगळ्या गोष्टी मनापासून मी भगवंताला अर्पण करणार. मग त्याला मी लेबल लावणार नाही, ते असं पाप आहे आणि हे मी हे केलेलं ते पुण्य आहे. कारण पुण्याने पापाचा निवाडा करणं अत्यंतिक अवघड आहे. गहन कर्मणा गती या श्लोकामध्ये आपण चिंतनामध्ये बघितलेलं होतं की पाप कोणाला बनायचं आणि पुण्य कशाला समजायचं, फार कठीण गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्याच्यापेक्षा पाप पुण्याचा निवाडा न करता ते काय म्हणावं, पुण्याची गणना कोण करी असं म्हणून ते अर्पण करून टाकावं. त्याला पुण्यही समजू नये आणि त्याला पापही समजू नये. अर्पण करणं हा भाव आणि त्यामधली आसक्ती टाकणं हा दुसरा भाव. असं जर होत असेल तर तो पापानं लिप्त होत नाही. पापानं शब्दाचा अर्थ आहे कर्मबंधानं तो बांधला जात नाही, एवढं अर्थ त्या पापाच्या शब्दाचा आहे. माऊलीने त्याच्यावरती फार सुंदर भाष्य केलेलं आहे की ब्रह्मण्याधाय कर्माने, म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी किंवा ब्रह्मार्पण करून फलासक्ती टाकून कर्म करतो तो पद्मपत्राप्रमाणे लिप्त होत नाही. 7व्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं की 7वा जो श्लोक आहे त्यामध्ये ते काय म्हणले बघा, योगयुक्ता विशुद्ध आत्मा विजित आत्मा जितेंद्रिया शब्द वापरलेत कसे बघा. सर्व भूतात्मा भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. 7वा श्लोक बघा. 7व्या श्लोकामध्ये कर्मयोगी कर्म करताना, कर्मासोबत असताना अलिप्ततेचा अनुभव कसा घेतो हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. कोण, निष्काम कर्मयोगी. कर्मयोगी जो असतो तो कसा अनुभव घेतो या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया आणि सर्व भूतात्मा भूतात्मा असे 4 शब्द वापरले त्याच्यासाठी. म्हणजे तो कर्मयोगी आहे असं वर्णन केलेलं आहे. आता पुढे 8व्या श्लोकामध्ये आपण अगोदर पाहिलं 8वा आणि 9वा श्लोक जो आहे, म्हणजे तो कर्मयोगी हा काय करतो, कर्मयोगाचं अलिप्तपण 7व्या श्लोकामध्ये कळतं. आणि 8वा आणि 9वा श्लोक नैव किंचित करोत मिती युक्तो मन्यते तत्वविद वर्णन केलेलं आहे की पश्चान शृण्वन स्पर्शन जगन गच्छन स्वपन वर्णन सगळे केलेले आहे. तर तो काय करतो, इंद्रियानी इंद्रियार्थेशी वर्तते इति धारयत. तो काय करतो, आपली सगळी कर्म काय करतो, टाकून देतो. म्हणजेच त्याचा विचार करतो की त्या 8 आणि 9 श्लोकामध्ये ज्ञानयोगाची कर्मासोबतची असलेली अलिप्तता यामध्ये दाखवलेली आहे. ज्ञानयोगी कसा करतो, 7व्या श्लोकामध्ये कर्मयोगी कसा वागतो, 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये ज्ञानयोगी कसा वागतो आणि आता 10व्या श्लोकामध्ये भक्तियोगी कसा वागतो. भक्त्यानं काय करतो, तो सगळी कर्म ईश्वरार्पण करो. यातला कुठला योग कमी जास्त आहे सांगा, तरतम भावानं कुठलाच नाही. तिन्ही योग आहेत ना ते बरोबर त्याच वाटा तिथंपर्यंतच घेऊन जाणार आहेत. मग तो कर्मयोगी असो, फक्त कर्मयोगाचं अनुष्ठान आहे त्या शास्त्राप्रमाणे करावं लागेल. नंतर ज्ञानयोगी असो की जो आपली इंद्रियांच्या विषयामध्ये वर्तत असतात असं लांबून पाहतो. आणि भक्तियोगी आहे ब्रह्मण्याधाय कर्माने, म्हणतो माझी सगळी कर्म ईश्वरार्पण. आता तिघही तेच केलं ना तिघांनी. मी कर्म करत आहे असं त्याला वाटत नाही कर्मयोग्याला, कारण तो म्हणतो मी कर्तृत्वाच्या भावाने मी कर्म करतो. त्यामुळे त्याचं अहमपण आणि ममत्व त्यातलं त्याने काढून घेतलेला असतो. ज्ञानयोगी म्हणतो माझी इंद्रिय माझ्या कामामध्ये फरकटत आहेत, ती त्यांची ती काय करतात ती करू जाती, चाललंय त्यांचं, मी ते करत नाही अशा भावानं बाधित अनुवृत्तीनं तो जगत असतो. हे ज्ञानयोग्याचं काम आहे. आणि आत्ताच्या श्लोकामध्ये म्हणतात हा भक्तियोगी जो आहे तो भक्तियोगी कर्मासोबत असताना अलिप्तता कशी ठेवतो, कर्म सगळी करतो, वावरत असतो आणि तरी सुद्धा तो म्हणतो ईश्वरार्पण.
श्रीकृष्ण अर्पणमस्तू असा शेवटचा त्याचा उद्गार कायमचा असतो. झोपताना असतो, आणखीन काय स्तोत्र म्हणून संपून झाल्यानंतर असतो, नाम घेऊन उठल्यानंतर असतो, कुठलीही कामं करत असताना प्रापंचिक असू देत नाही तर पारमार्थिक असू दे, सगळी ब्रह्मार्पण म्हणतो तो. तर हे जे वर्णन केलेलं आहे की वर्णन करताना माऊलींनी त्याचं वर्णन करताना ब्रह्मार्पण शब्दाचा अर्थ ईश्वर अर्पण असं केलेला आहे. माऊली काय बोलतात बघा, फक्त 3 ओव्या या श्लोकावरती माऊलीने केलेल्या आहेत. 3 ओव्यातली पहिली ओवी, आता अधिष्ठान संगती. अधिष्ठान शब्दाचा अर्थ आहे जे विश्वव्यापक चैतन्य जे आहे, ज्याला सामान्य चैतन्य म्हणतात. एक विशेष चैतन्य आणि सामान्य चैतन्य अशी एक वेदांताची भाषा आहे, ही समजुतीसाठी केलेली भाषा आहे. तर ते विश्वचैतन्य जे आहे त्याबद्दल अधिष्ठान शब्द वापरलेला आहे. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलीय अर्थीवर्तत आहाती. आता परत आधी तोच विचार सांगितलेला आहे बघा. जगाचे अधिष्ठान जे ब्रह्म त्याच्याशी झालेल्या अभेदाने अथवा अधिष्ठान म्हणजे देह त्या संबंधाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयाशी व्यवहार करतात असं तो समजतो. समजणं म्हणजे तसंच वागत असतो. हे अर्पण केलेल्या वृत्तीनं राहत असतो. म्हणजे जगाचं अधिष्ठान जे आहे ब्रह्म त्याच्याशी अभेदानं राहतो. कर्म करत असताना लक्ष तिकडं असतं, उपाधीकडे लक्ष नसतं. तर उपाधी माझे गुप्त असलेल्या चैतन्याकडे तो पाहत असतो. तो मूर्तीकडे पाहत नाही, मूर्तिगत असलेल्या तत्वात पाठीमागं असणाऱ्या तत्वात पाहतो. हे तत्वात पाहणं जे आहे ही त्याची बदललेली दृष्टी आहे. माझी दृष्टी अजून मूर्तीकडे जाते. त्याचे कान, नाक, डोळे किंवा त्यातले मंदिरातले खांब किंवा त्या मूर्तीवर दाखवलेले दागिने, म्हणजे एखाद्या दागिन्याचा सोस असेल तर तो दागिने जाऊन, ज्याला कपड्यांचा सोस आहे ते मूर्तीची कपडे पाहत बसेल. एखाद्याला चित्रकार आहे त्याला त्यावरलं डिझाईनच दिसायला लागेल. प्रत्येकाची वृत्ती कशी असेल ना त्या. एखादा व्यापारी असेल तर एवढं मडवलेलं चांदीचे वगैरे किती खर्च आला असेल असा तो म्हणत नसेल. आणि भक्त असेल तर म्हणेल किती सुंदर ते ध्यान उभा विटेवरी कर कटावरी ठेवून या असा भक्त म्हणेल. प्रत्येकाची दृष्टी जशी जशी असेल त्याप्रमाणे तो वागत राहतो. म्हणून इथं जगाच्या अधिष्ठानाकडे लक्ष असल्यामुळं तो जगाकडे पाहत नाही. जगाकडे पाहिल्यामुळं जगदीश्वर आहे ना तो दुर्लक्षित होतो. विश्वामध्ये अडकलं की विश्वंभर दूर राहिला म्हणून समजायचंच. आमची दृष्टी तशी विश्वाकडे आहे, जगाकडे आहे. त्यामुळे जगत सत्यत्वाची भ्रांती जात नाही, आपल्याला बोलूनही जात नाही. जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे म्हणून कधी जग मिथ्या होत नाही. बरं काय, फार महत्वाचा संदेश संत आपल्याला सांगतात. किती वेळा म्हटल्यामुळे ते मिथ्या होईल सांगा बघू? कधीच मिथ्या होणार नाही. तर त्यासाठी विचारच केला पाहिजे. येथे विचार शाश्वताचा विचार करावा. येथे विचाराची सांडले तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी माऊली सांगतात की इथं विचारुणी सांडले म्हणून विचारुणी अहंकार सांडीचे. विचारुणी अहंकार सांडायला पाहिजे, म्हणजे विचारच केला पाहिजे म्हणून ते जाणार नाही. किंवा मी 10, 50, 100 लाखो प्रवचनं केली आणि जगाला मी सांगितलं की जग मिथ्या आहे, ते माझ्या दृष्टीनं काय आहे का बा, माझं पाकिट तेवढं सत्य राहतं. मग त्यामुळं मला मिळालेलं मानधन सत्य राहतं. त्यामुळं तिकडे मी माझी दृष्टी असते. मागच्या वेळा एवढं मानधन दिलं, अहो पेट्रोलचं पण पैसे देत नाहीत, हिथं केवढी ती सत्यता कुठली आली? मग अशी बोलताना मिथ्यात्वाचा विचार चांगला चालत होता, पण जाताना जेव्हा प्रवचन संपलं त्यावेळी पाकिटाच्या सत्यत्वाचा विचार यायला लागला. अजून संपलंच नाही ते. म्हणून बोलून संपत नाही, मिथ्यात्व येत नाही, तर ते विचारानंच येतं. म्हणून विचार करायला पाहिजे. आणि जगाच्या अधिष्ठानाकडे लक्ष राहिलं की जगा वावरण आणि जगाचा पसार आहे तो मला काही त्रास देणारा ठरतच नाही ना. कारण अधिष्ठान काही त्रास देत नाही. काय उठतंय का, बसतंय काय, हलतंय काय, जाते काय करते, काहीही करत नाही. ते आपला बरं विचार आहे ते म्हणूया आपण. म्हणून त्याला सामान्य चैतन्य शब्द वापरलाय. विशेष करून वेदांतानं वापरलेला शब्द आहे की ते सामान्य असतं. आणि सामान्य आणि विशेष असे काहीतरी ब्रह्मचैतन्याचे भेद वेदांतानं काही तात्पुरत्या स्वरूपात केलेलं आहे. म्हणजे सर्व व्यापक असतं ते सामान्य असतं. आता आणि अहम ब्रह्मास्मीनं वृत्तीनं जे होतं ना ते विशेष चैतन्य मांडलेलं. मी ते ब्रह्म आहे असं ज्यावेळी वाटायला लागतं ना, ही वृत्तीच. आता या वृत्तीची सुद्धा मावळायला पाहिजे, पण वृत्ती मावळेल तेव्हा. म्हणूनच म्हटलं की ती वृत्ती मावळत नाही तोपर्यंत मी ब्रह्म आहे म्हणून तरी काय उपयोग आहे सांगा ना. मी होतच नाही ना ब्रह्म म्हणून ती वृत्तीच मावळायला पाहिजे. ती आठवणच विसरली पाहिजे. मी माझे अशी आठवण विसरले द्यायचे अंतःकरण. ही प्रक्रिया जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत हे बोलण्याचंच कडेने बोलण्याचंच भात. जेवून या तृप्त कोण झाला, कुणाला जेवला, काय प्रवचनकार, काय श्रोता, कोणीही नाही. त्याचं म्हणूनच किती श्रवण केलं तर त्याला आत्मा प्राप्त होणार नाही का कट उपनिषद सांगते ना. आणि किती प्रवचनं केली ना आत्मप्रवचनाला शब्दच वापरलेला. अशी किती प्रवचनं केली म्हणजे आत्मा प्राप्त होईल. 1000 लोकांनी पाया पडलं म्हणून तो काय सत्पुरुष झाला?
होतच नाही ना. किंवा कुणीतरी 4 माणसांनी त्याचा डांगोरा पेटला की त्यांना सांगितलं असलं समजा, ह्याला म्हणा म्हणा असं असं असा म्हणून जर 4 माणसं जरी नेमली असली, काही काही नेमण्याच्या पद्धती आहेत बरं का. अगोदर गाजावाजा असतो, त्यांच्या गाड्या पुढे फिरत असतात, बाहेरनं एक पाठीमागनं म्हणे सत्पुरुष या लागलाय असं सांगावं लागतंय, ते सत्पुरुष आहेत. किती विचित्राने सगळं विडंबर आहे सगळ्या आपल्या त्या पारमार्थिक गोष्टीचं, की त्याला सत्पुरुष म्हणा, हो म्हणा म्हणा असं म्हणायला आणि सांगायसाठी माणसं नेमावी लागतात. ही गोष्ट फार वाईट आहे, पण असली तरी चालते, मात्र चालू आहे ती. तर या गोष्टीचा विचार इथं म्हटलंय, ज्याला जगत सत्यत्वाचं जी भ्रांती आहे किंवा जगत सत्यत्वाचं जो भ्रम झालेला आहे तो नाही गेला तर इथं म्हणलेलं आहे, आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती. त्या अधिष्ठानाशी इंद्रियाशी जुळून घेत नाही तो. अधिष्ठान वेगळं आणि इंद्रिय वेगळं असा तो समजतो. ही फार महत्वाचा संदेश या ओवीमधून आहे बरं का. इंद्रियावृत्ती म्हणतात जे अधिष्ठान ब्रह्म त्याच्याशी झालेल्या अभेदाने, अथवा अधिष्ठान म्हणजे देह असानी शब्द वापरा म्हटलेला आहे, त्याच्या संबंधाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपोआपल्या विषयाशी व्यवहार करत असतात असा तो समजत असतो. म्हणून 2 भेद त्यासाठी केलं. एक अहम ब्रह्मास्मीनं स्फुरण पावलेलं जे चैतन्य आहे ते विशेष रूपानं प्रकट होणारं, म्हणून आत्मानुभवापूर्वी सामान्य चैतन्य जे असतं ते आधार रूपानं असतं म्हणे. आणि जेव्हा आत्मानुभव किंवा ब्रह्मानुभव होतो त्यावेळी तेच विशेष होतं आणि त्यालाच अधिष्ठान म्हणतात. ते एक आधार असतो पहिला आणि नंतर त्याला अधिष्ठान म्हणतात. हा बोलण्यातली भाषा बरं काय, ती समजावी म्हणून. जेव्हा आपण सतरूपाने बोलत असतो ना त्यावेळी सामान्य चैतन्य असतं. सत चित आनंद हे तिन्ही जरी वापरले ना शब्द त्यांच्यासाठी, त्या 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 तत्वासाठी, तरी सतरूप जे आहे तो मी आहे अशी भावना सर्वांची असते, म्हणून त्याला सामान्य चैतन्य म्हणलेलं आहे. त्याला काय ब्रह्मानुभव लागत नाही मी आहे म्हणायला. त्याला कसा ब्रह्मानुभव लागतो? ब्रह्मानुभव लागतो ते चिद आणि आनंद म्हणायला आणि त्याचा अनुभूती घ्यायला. मी चिदरूप आहे, मी आनंदरूप आहे, हा अनुभव यासाठी विशेष चैतन्याची गरज असते. तो त्यावेळी त्या अधिष्ठान रूपानं ते समजत असतं आणि आता आधार रूपानं समजत असतं. त्याला आधार असा आहे असा बोलत असतो बघा. काय हो सगळी ईश्वराची करणी काय त्याला माहीत नसते, उगीच आपलं बोलायचं म्हणून बोलत असतो. पण समजून घेणारा जो असतो ना त्याला माहीत असते नेमकं काय आहे यामधलं. हे बोलणं जे आहे ते त्याला कळत असतं. म्हणून म्हणलेलं आहे की ब्रह्मानुभव नंतर तेच चैतन्य जे आहे सामान्य चैतन्य ते विशेष रूपानं प्रकट होत असतं. आणि त्यासाठी वर्णन सुद्धा आहे बघा. एखाद्या पाईपमध्ये पाणी वाहत असताना, मोठ्या पाईपमधून, भले मोठी पाईप असते शहरामधून टाकलेली पाण्याची, पिण्याच्या पाण्याची, आणि ती सगळीकडे असतं ना पाणी सगळीकडं, पण दिसतंय कुणाला? कुठंच दिसत नाही. जेव्हा ते तुटीतून प्रकट होते ना तेव्हा ते विशेषत्वानं प्रकट व्हायला लागतं. अगोदर सामान्य रूपानं पाईपमध्ये असतं आणि तुटीतून येतं तेव्हा विशेषत्वानं प्रकट व्हायला लागतं. हे तुटीतलं चैतन्य आणि पाईपमधलं चैतन्य करायचं म्हणून विभाग करूया, पण दोन्ही ती पाण्याचीच अधिष्ठान असा समजायला पाहिजे त्या ठिकाणी. हा विचार जर आपण केला तर ते तुटीवर आधारित असेल, कारण तुटी त्याला उपाधी आहे आणि इकडे मोठी पाईप उपाधी आहे असेल. हे एक व्यापक आहे, सगळीकडे जगानं विश्वव्यापक आहे असं एक. आणि जे माझ्या ठिकाणी आतमध्ये नांदतं, ज्यानं देह धारण केलेला आहे माझा, असं की ज्याच्यावर माझा देह तरून जातो असं. मी म्हणतोय माझ्यावर ते जगलंय, ते म्हणते माझ्यावर हा देह आहे. आता काय कुणाचा खुचडपणा आहे तो शास्त्रानं नंतर प्रकट केला आहे. श्री गुरुंना विचारल्याचं कळतंय देहावर आधारित मी आहे की माझ्यावर आधारित देह आहे. आपल्याला बरेच वर्ष हे मरेपर्यंत काही कळतच नाही, म्हणून म्हणतोय आपण देह गेला की मी गेलो असं जे वाटतं त्याचं कारण आहे माझ्या देहावर आधारित आतला आहे. वास्तविक त्याला धरून पकडून ठेवलेलं असतं. म्हणून चिदानंद जे रूप आहे, चिद आणि चिदरूप आणि आनंद रूप जे आहे ते खरं रूप म्हणजे प्रतीती जी येते ती विशेष रूपानं फक्त ज्ञानी पुरुषांना प्रतीती येते. आणि सत्याची प्रतीती जी आहे ती सर्वांना येत असते, म्हणून ती आधार आहे. आणि याला अधिष्ठान शब्द वापरलेला आहे. काय याच्या खोलामध्ये अधिक माहिती, अधिक जाणणारे किंवा अभ्यासू असतील त्यांनाही कळेल. आपण फक्त ही ओवीची फोड करण्यासाठी फक्त विचार करायला आहे. त्यामुळे इंद्रियांचं वावरणं जे आहे ते आत्मज्ञानापूर्वीचं वावरणं आणि ज्ञानापूर्णंतरचं वावरणं फार फरक असतो. त्याची बघण्याची दृष्टीच बदलते, कानाची सगळी ऐकण्याची वृत्ती बदलते, सगळं बदल झालेला असतो. कधी आत्मज्ञान होण्यापूर्वी आणि आत्मज्ञान झाल्यानंतर इंद्रिय तीच असतात, फक्त त्यांची कार्य किंवा त्यांचं जे अनुभव असतात ते अनुभव बदलत राहतात. बाकी म्हणून तो कळत नाही कुणाला, म्हणून तो कळत नाही. त्याचे कान आहे, त्याला डोळे आहेत, तो नाकानं वास घेतो, श्वास घेतो, खातो, गोड आहे म्हणतो, कडू आहे म्हणतो, म्हणून तो म्हणतो तो देहधारी आहे.
त्याला सत्पुरुष कसा ओळखता येणार? असा त्याचं कारण ते आहे. कारण पूर्वी मात्र काय करत होता, फरक कसा झाला, पूर्वी अहंकारानं म्हणत होता मी करतो, आणि आता बदलला. आता म्हणतो काय, आता सगळं प्रकृतीकडे देतो किंवा ईश्वराकडे देतो किंवा संसाराकडे देतो. जरा वेगवेगळे शब्द आहेत पण सगळं एकच आहे बरं काय. संसार म्हणून प्रकृती म्हणो किंवा ईश्वर म्हणो, समजुतीसाठी काही वेगवेगळे शब्द वापरलेले असतात. म्हणून संसाराला आपला मानणं ही काही इमानदारी नाही, शास्त्रांनी संत म्हणतात. हा अप्रामाणिकपणा आहे. हे माझं सगळं आहे असं म्हणणं. मी जिथं जिथं म्हणून माझ्या वापराची जी वस्तू आली ती माझी म्हणणं, किंवा माझे पोटी जन्म आलेली मुलं किंवा नातलं घे माझे म्हणणं, हा अप्रामाणिकपणा आहे असं संत आणि शास्त्र आपल्याला सांगतात. म्हणून कर्मयोगी असतो ते आपली सगळी कर्म संसाराला अर्पण करून टाकतो. हे संसाराचं सगळं आहे दिसणारं. मी कुठं घेऊन आलो होतो, कर्मयोगी म्हणतो. मी कुठं आणलं होतं, इथंच सगळं होतं आणि इथलंच मी घेतलं आणि इथलंच खातो, इथलीच कपडे वापरतो, इथलंच सगळं खाण्याचे पदार्थ वापरतो, म्हणून तो सगळं संसाराला अर्पण करतो. ज्ञानयोगी असतो तो म्हणजे कुठलं काय करतो, प्रकृती सगळं कार्य करत असते. आम्ही कुठलं काय करतोय, प्रकृतीच्या योगानं सगळं होतं, त्यामुळे प्रकृतीला अर्पण करतो. आपल्याकडे क्रेडिटच काय घेत नाही तो. आणि भक्तियोगी असतो ना तो म्हणते ईश्वर अर्पण, सगळं ईश्वराला अर्पण करतो. तिघही काय करतात, आपल्याकडे कुठल्याही कर्माची जबाबदारी घेत नाहीत. कबीर महाराज म्हणतात मेरा मुझमे कुछ नहीं, जो कुछ है सब तोर, तेरा तुझको सोपते क्या जाता है मोर. अरे तुझंच तुला अर्पण करताना या खिशातली नोट त्या खिशात ठेवणं म्हणजे काय अर्पण झाली काय? कसले अर्पण केले असते. मी तिथलेच नारळ घेतले आणि त्याच्या झाडाचे त्याला अर्पण केले, कसले अर्पणता. पण अर्पण करण्याचा जो भाव आहे ना तो भाव श्रेष्ठ दर्जाचा आहे. तो भावाला म्हणतो. म्हणून रूप वैसा माझा का अतिले पण का गाजा, एक भाव नाही माझा तरी पाल्ला अडगा, कनेविन सोपटे कंश लागली गंधाटे. अभ्यास करण्यासारख्या ओव्या आहेत 9व्या अध्यायामध्ये, फार विचारपूर्वक माऊलीने टाकलेल्या. तैसे माझी या भक्तीविनं जळोते जी आले पण. पृथ्वीला पाषाण नसते काही, कशाला गप्पा मारतोस मोठ्या मोठ्या. तुझ्यात आणि दगडात फरकच नाही. तुझ्यात भावाचा आणि प्रेमाचा पाझर फुटत नसेल तर देवाजवळ जाऊन रडतोस, तशी इतर माणसांची दुःख बघून तुला का रडू येत नाही? हा तुझा ब्रह्मभाव देवळातच तेवढा का जागा होतो? हा मुद्दा आहे ना. विचार करायला गेलं तर हे लक्षात येतं की घरात आणि देवळातच तेवढं खरं बोलतोस आणि देवळातनं बाहेर टाकलंस की फसवायला चालू करतोस. हा कुठला ब्रह्मभाव आहे तुझा? का टिकत नाही तो? हा मुद्दा आहे. कर्मयोगी संसाराला आपली कर्म अर्पण करतो, ज्ञानयोगी प्रकृतीकडे सगळं क्रेडिट देतो, आणि भक्तियोगी जे असतो तो म्हणतोय श्रीकृष्ण अर्पणमस्तु. तिघांचाही भाव तोच असतो. त्यामुळे माझं माझ्यामध्ये काय नाही. कबीर महाराज म्हणतात जे काय इथे तुझे काहीच नाही, बुलला आहेस काही चुकून आलाशी जाई जेथीचा तेथे, तू समर्थाचे लेकरू अभिमाने घेतला संसार. अभिमान सांडता पहिलं पारू पावसील बापा. उगीच गप्पा मारत बसू नकोस, तुझं इथं काहीच नाही. हे वाक्य ठळक अंडरलाईन करण्यासारखं आहे. उगीच गप्पा मारण्यात काय अर्थ नसतो. आपली बोलण्यात घेतो आपण. काय हो आपलं, अरे काय पण चिकटलासच ना. काय बोलण्यात घेतलंस पण चिकटा नाही निघाला अजून. त्याच्याची असलेली अटॅचमेंट सुटलेली नाही अजून. मृत्यू शय्येवर असताना सुद्धा सुटली नाही. हा विचार फार पक्का लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून आसक्तीनं सगळ्या कर्माचं काय चालू असतं ते सगळं आपल्याकडे घेत असतो, आणि सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या आसक्तीने घडत असतात. माऊली यामध्ये बोलतात आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रियवृत्ती आपुला आली या आरती वर्तत हाती. इंद्रिय सगळी कामं करतात असं तो म्हणतो. 2 वेळा शिल्लक राहिलेल्या आहेत. पुढच्या चिंतनामध्ये आपण बघूया. आजचं चिंतनाची वेळ संपलेली आहे. आता आपल्याला हे चिंतन मी श्री गुरूंच्या चरणी, ज्ञानेश्वर भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो. विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.